नमस्कार, मी नवनी संदीप इनामके. कला भ्रमंती पॉडकास्ट शोमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तीला जे भाषण कला प्रशिक्षण देतात. उद्योजक, साहित्यिक, विविध राजकीय क्षेत्रातील नेते अशा लोकांना प्रशिक्षण देतात भाषण कलेचं, जे व्यक्तिमत्व विकास घडवण्यासाठीचेही प्रशिक्षण देतात. तर आपण भेटूयात भाषण कला प्रशिक्षक शशांक सर मोहिते यांना. नमस्कार सर. भाषण कला ही नेमकी कशा प्रकारची कला आहे आणि त्याचा वापर आपण आपल्या सामान्य दैनंदिन आयुष्यात कसा करू शकतो? विदर्भातल्या एका कवीची कविता, त्याचा आशय मला वाटतं हे स्पष्ट करायला सोपं जाईल. तो कवी एका कवितेमध्ये असं म्हणतो की जगाच्या बाजारात, त्याचा आशय सांगतो, जगाच्या बाजारात चिंध्या नेसून सोनं विकायला बसलो. जगाच्या बाजारात चिंध्या नेसून सोनं विकायला बसलो, माझ्याकडे कुणी सुद्धा फिरकलं नाही. पण दुसऱ्या दिवशी बाजाराचा नियम समजावून घेतला, सोनं नेसलो आणि चिंध्या विकायला बसलो. सोनं नेसलो, चिंध्या विकायला बसलो, आता काही शिल्लक राहिलं नाही. शब्दशः अर्थ आपण इथं घेणं अपेक्षित नाहीये, पण मला असं वाटतं की बोलणं हे म्हटलं तर एक शास्त्र आहे, म्हटलं तर एक कला आहे. शास्त्र का? यातल्या काही गोष्टींचा आपण जाणीवपूर्वक अभ्यास केला तर ते विकसित करता येतं. आणि कला का? तर कधी कधी अशी काही मंडळी आपल्याला भेटतात की त्यांच्याकडे अंगभूत अशा काही गोष्टी असतात की ज्यांचं संवाद कौशल्य आपल्याला फार छान वाटतं. लोक जोडणारी, आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवणारी, आपला विचार लोकांपर्यंत नेण्यासाठी, रुजवण्यासाठी मदत करणारी अशी ही कला आहे, असं मला वाटतं. तर भाषण कला हे म्हणजे राजकीय क्षेत्र आलंच. तर राजकीय लोकांसाठी भाषण कलेचं काय महत्व आहे आणि त्यांनी याबद्दल काय शिकायला मिळतं त्याबद्दल त्यांना? आता फक्त नवनीत ह्याच्यामध्ये आपण प्रश्नाचा सिक्वेन्स वाक्यांचा ह्याच्यामध्ये आता असा करूया, म्हणजे लक्षात येईल की भाषण कला म्हटली की राजकीय क्षेत्र आलं असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की राजकीय क्षेत्र म्हटलं की भाषण करणं आलंच. आपण ह्या अर्थाने घेऊया. आता त्याचं कारण सांगतो की अनेक जण म्हणतात की माणसाचं कर्तृत्व पाहिजे, बोलण्याची काय गरज आहे किंवा काय. पण एखाद्याकडे कर्तृत्व असलं तरी माझं हे कर्तृत्व आहे, मी असं असं गाजवलंय, ते सांगायला तर त्याला बोलावं लागेल. नक्कीच सांगावं लागेल. म्हणजे तुम्ही स्वातंत्र्य संग्रामापासूनचा जर काळ आठवला तर सर्वसामान्य जनतेने स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभाग घ्यावा यासाठी त्या काळातल्या अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून लोकांना तसं आवाहन केलं आणि मग आपण पाहिलं की लोक मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये सहभागी होत गेले. अर्थात ते आवाहन करणाऱ्या लोकांचं स्वतःचं कॅलिबर सुद्धा तेवढं ताकदीचं होतं, त्याचा प्रभाव पडला, तोही भाग तितकाच महत्वाचा आहे. त्यानंतरचा आपण जर मागच्या एक 75 वर्षाचा 80 वर्षाचा काळ पाहिला भारतीय स्वातंत्र्यानंतरचा, तर असं लक्षात येईल की राजकारणामधल्या अनेक मंडळींनी आपली राजकीय कारकीर्द करताना ह्या वक्तृत्वाच्या माध्यमातून लोकांच्या मनावर दीर्घकाळ राज्य केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याचा वापर करून सत्ता मिळवण्यामध्ये सुद्धा यश मिळवलेलं आहे. म्हणजे आता अटल बिहारी वाजपेयी जे भारतीय जनता पक्षामध्ये होते सुरुवातीला, अगोदर त्यांचा जनसंघ समजा होता, तर असं म्हणतात की वाजपेयींची भाषणं ऐकण्यासाठी स्वतः त्या काळातले म्हणजे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी सुद्धा स्वतःच्या सचिवाला सांगून ठेवलं होतं की जेव्हा अटल बिहारी वाजपेयीजी संसदेमध्ये बोलणार असतील, भाषण असेल, तेव्हा मला जरूर आठवण कर, म्हणजे मला त्यांचं भाषण ऐकण्यासाठी संसदेमध्ये उपस्थित राहायचं. म्हणजे आता सगळी मंत्री किंवा पंतप्रधान वगैरे काही प्रत्येक भाषणाला त्या सत्राला उपस्थित असतात असं नाही, त्यांचं दैनंदिन कामकाज सभा वगैरे चालू असतात. पण वाजपेयींच्या भाषणाची त्यांच्यावर सुद्धा तशा पद्धतीची मोहीम होती. स्वतः पंडित नेहरू हे फार चांगले वक्ते होते. फार मोठी लिस्ट आहे, म्हणजे याच्यामध्ये जर आपण पुढे एक जोडत गेलो तर. आता का सांगतोय की लोकांना आपला विचार पोहोचवणं गरजेचं आहे. म्हणजे मुळात मला असं वाटतं की भाषण करताना कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत, तर आपल्या मनातल्या कल्पना, आपली मतं, आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर भाषण करणं गरजेचं आहे. एखादा विषय स्पष्ट करून सांगायचा असेल, त्याची संकल्पना समजावून सांगायची असेल, तिथेही भाषण करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला राजकारणात काम करायचं, त्याला सांगायचं की बाबा आता पुरंदर तालुक्या विकासाची माझ्या मनामध्ये अशी एक ब्ल्यू प्रिंट आहे, अशी एक कल्पना आहे, आपण असा आराखडा करू शकतो, भविष्यातलं पुरंदर असं असू शकेल, तर ते कसं असू शकेल, त्याला ते भाषणातच समजावून सांगावं लागेल. आता एअरपोर्टचा प्रश्न तुमच्या इथे गेल्या अनेक वर्षांपासून होतोय, नाही होतोय, असा चालू आहे. आता तो व्हावा ह्यासाठी जे लोक आग्रह धरतायत किंवा तो होऊ नये यासाठी जी माणसं आंदोलन करतायत, त्यांना आपला विषय लोकांना समजून सांगण्यासाठी सुद्धा भाषणाचीच गरज घ्यावी लागली. ते का सांगतोय, कधी कधी असं होतं की आपल्या स्पर्धकापेक्षा आपण किती स्ट्रॉंग आहोत, किती महत्वाचे आहोत, किती चांगले आहोत,
किती योग्य आहोत, हे जर सर्वसामान्य मतदारांवर बिंबवायचं असेल, तिथं सुद्धा ह्या राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तींना वक्तृत्वाचा आधार घ्यावा लागतो. राजकारणातली भाषणं, आता बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, त्यांना हे सांगावं लागणार आहे की माझ्या अपोजिट कॅन्डिडेटपेक्षा मी बेस्ट आहे. बरोबर मग तो आहे. कसा बेस्ट आहे त्याला समजावून सांगा, हो. तो कसा वर्स्ट आहे हे सुद्धा त्याला समजावून सांगावं लागेल. सो बोलणं गरजेचं आहे. अजून एक गोष्ट अशी की समोरच्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीसाठी प्रवृत्त करायचं असेल, प्रेरित करायचं, तिथेही भाषण गरजेचं आहे. म्हणजे इथे परत राजकारणाचा आधार घेतो. अब्राहम लिंकनच्या काळात त्याचा अनुभव असा होता की ते असं म्हणायचे की माझं भाषण लोकांना आवडायचं, पण लोक सभेला गर्दी करतात, पण निवडणुकीमध्ये मात्र मला ते मतदान होताना दिसत नव्हतं. अनेक पराभवांना मला सामोरं जावं लागतं. मग ते असं लक्षात आलं त्यांच्या की ते म्हणतात की मी भाषण चांगलं करायचो, मी चांगलं हे लोकांना सांगायचो, पण जर आपल्याला आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल तर मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदानाच्या दिवशी बाहेर पडून तुम्ही मला मतदान केलं पाहिजे असं कुठेतरी आवाहन करायला किंवा समोरच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी बाहेर पडलं पाहिजे असं अपील करायला मी कुठेतरी कमी पडायचो, म्हणून मला अनेक पराभवांना सामोरं जावं लागलं. मग लिंकन असं म्हणतायत की तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की समोरच्या व्यक्तीला, कॉमन पब्लिक कुठलं असेल, त्याला प्रेरित करायचं, प्रवृत्त करायचं, भाषण गरजेचं आहे. तर राजकारणात नाही, समाजकारणात पण तुम्हाला असं वाटतं एखादं आव्हान तुम्हाला करायचं की गड किल्ल्यांची स्वच्छता झाली पाहिजे, त्याचं संवर्धन झालं पाहिजे, त्याचं पावित्र्य जपलं गेलं पाहिजे, तिथे वक्तृत्वाचा आधार घ्यावा लागेल. एखादा वक्ता जेव्हा तरुणांसमोर किंवा पर्यटकांसमोर अशा पद्धतीचं एखादं भाषण करेल, तेव्हा नक्की लोक काळजी घेतील की आपण त्याचं पावित्र्य कायम ठेवण्यासाठी आपण जबाबदार आहोत. सो क्षेत्र कुठलंही असो, बोलणं गरजेचं आहे. राजकारणात तर ते मस्त आहे. आजचे राजकीय नेते आहेत, खूप त्यांचा सामान्य नागरिकांवरती प्रभाव पडतो. तर त्यांच्या भाषणातील काही वैशिष्ट्ये, त्याबद्दल तुमचे विचारसरणी थोडेसे सांगाल? आता तुम्ही आम्ही अनेकदा अनेक राजकीय नेत्यांच्या सभा प्रत्यक्ष अटेंड नक्कीच. करतो. कधी आपण टीव्हीवर बघतो, कधी काही सभा आपण तर YouTubeला बघत असतो. सोशल मीडियावर आपल्याला काही त्यातले क्लिप्स बघायला मिळतात. मी क्लासला येणाऱ्या प्रशिक्षणार्थींना आवर्जून सांगत असतो की मुळात प्रत्येक माणसाकडे काहीतरी चांगलं असतं. आपण चांगलं घ्यायचा प्रयत्न करू, काय चुकतं त्यापेक्षा. आपण जर शरद पवार साहेबांचा जर विचार केला तर पवार साहेबांच्या भाषणाचं वैशिष्ट्य असं असतं की कुठलीही सभा असली तर ते त्या सभेमध्ये गल्लीत काय चाललंय ह्याचा सुद्धा एखादा संदर्भ देतात, दिल्लीत काय चाललंय ह्याचाही संदर्भ देतात, त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर काय घडतं याचाही संदर्भ देतात. म्हणजे जर शेतीशी संबंधित एखादा प्रोग्राम असेल तर पवार साहेब पुरंदरमध्ये सभेत बोलताना वाकी चोपडमधल्या एका शेतकऱ्याने असं दुधाचं उत्पादन घेतलं किंवा सांगलीमधल्या एका शेतकऱ्याने अशा पद्धतीने ग्रीन हाऊस पॉली हाऊस केलेलं आहे असं काहीतरी सांगतील. त्याच वेळेला हरियाणामधला शेतकरी काय करतोय ह्याचाही संदर्भ देतील, पंजाबमधला शेतकरी काय करतोय, आणि मीनवाईल डेन्मार्क, नेदरलँडमध्ये कशा पद्धतीने दूध उत्पादनाचा धंदा व्यवसाय चालतो, स्वित्झर्लंडमधली शेती कशी आहे फुलांची. मग आता मला असं वाटतं की ह्यानं होतं काय, समोरच्या श्रोत्यांचं प्रबोधन करणारी सुद्धा अशी काही मंडळी असतात की ज्याच्यामुळे लोकांच्या ज्ञानामध्ये भर पडते. आता तसे अनेक वक्ते आहेत. मी तुम्हाला जी रेफरन्स देतोय ती तुम्हाला मला परिचित असलेल्या वक्त्यांचे हो. रेफरन्सेस देतोय. पवार साहेबांच्या भाषणामध्ये संदर्भ तसे येतात. आता गदिमा सभागृह जेव्हा बारामतीमध्ये झालं, ज्या प्रोग्रामला स्वतः माडगुळकर कुटुंबीय होते, लता मंगेशकर सुद्धा उपस्थित होत्या, तर पुण्यातल्या काही नवीन पत्रकारांना असं वाटलं की आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेले शरद पवार साहेब आहेत, ते गदिमाबद्दल फार तर 4-5 वाक्य 10 वाक्य बोलतील, ते लिहून दिलेले असतील, बाकी राजकारणातल्या माणसांना कुठं साहित्यिकांविषयी एवढं असणार आहे, असं त्यांनी त्यांचं मत बनवलं होतं. प्रत्यक्ष त्या प्रोग्रामला जेव्हा काही ते पत्रकार आले तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की पवार साहेबांनी गदिमा सभागृहाच्या उद्घाटनाला, म्हणजे त्यांच्या विद्याप्रतिष्ठानच्या कॅम्पसमध्येच ते गदिमा सभागृह केलं. गंमत बघा, विद्याप्रतिष्ठानमध्ये झालेलं सभागृह आहे, त्याला राजकीय नेत्याचं नाव देऊ शकलं असे, पण त्यांनी एका साहित्यिकाचं नाव दिलं फार मोठ्या गदिमा. तर गरिमांचं लेखन कसं होतं, त्यांची गीतं लिहायची शैली कशी होती, कवितांची शैली कशी होती, आणि मग ते का भावायचं. मग अगदी कुठल्या कवितेचा संदर्भ, जसं दोन नख्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक आहे तेवी बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, असे संदर्भ त्यांच्या भाषणात. किंवा एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जर तरी वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. हे का सांगतोय, एखादी राजकीय क्षेत्रातली व्यक्ती सुद्धा एखाद्या प्राध्यापकासारखं, एखाद्या विचारवंतासारखं, एखाद्या साहित्यिकासारखं अशा पद्धतीने बोलते, हे जेव्हा काही लोकांनी समोर ऐकलं, पाहिलं, अनुभवलं, तेव्हा त्यांनाही ते विशेष वाटलं, आश्चर्य वाटलं. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी कधी येतात, जेव्हा त्या व्यक्तींचं वाचन चांगलं असतं, त्यांचा अभ्यास चांगला असतो. मी अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन निवेदन केलं.
असंच एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होतो. नाव त्या नेत्याचं सांगत नाही. एका शाळेच्या परिसरामध्ये कार्यक्रम चालू होता. कार्यक्रम शाळेच्या इमारतीच्या उद्घाटनाचा होता. समोर विद्यार्थी, पालक होते, शिक्षक होते. एक अबकडं युवा नेता बोलायला उभा राहिला आणि मग त्यांनी कारखाना, शेती, मोटार, खताचं असं, ऊसाचं असं, ते सोसायटीचं तसं, असं बोलायला सुरुवात केली. तेव्हा पाठीमागं बसलेले एक ज्येष्ठ नेते होते. ते त्यांच्या शेजारच्या एका ज्येष्ठ सहकार्याला सांगत होते आणि माझ्या सुदैवाने मी थोडंसं मागे होतो. फार नेत्याच्या जवळ उभं राहणं बरं वाटत नाही आपण अँकरिंग करताना. ते ऐकू आलं तर ते म्हणत होते की हे अमुक आता जे भाषण करतायत त्यांच्या लक्षात यायला पाहिजे कार्यक्रम शाळेचा आहे. समोर विद्यार्थी आहेत, पालक आहेत, शिक्षक आहेत आणि शाळेच्या इमारतीचं उद्घाटन आहे. यांनी शाळेवर, शिक्षणावर, करिअरवर बोललं पाहिजे, अभ्यास कसा करावा त्याच्यावर बोललं पाहिजे, शिक्षण पद्धतीवर बोललं पाहिजे. यांचं वाचन थोडं कमी दिसतंय. कारण आत्ता सोसायटी आणि ऊस आणि कारखाना ह्याच्यावर बोलणं काहीच उपयोगाचं नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं की एकीकडे काही मंडळी हे लक्षात घेतात की आपल्या समोर जो ऑडियन्स आहे त्याला आत्ता काय ऐकायला आवडेल त्याप्रमाणे मुद्दे घेतात. एकीकडे आपण असे काही व्यक्ती बघतो जे त्यावेळेला माईकवर बोलत होते की ज्याला ऑडियन्स कोण आहे याची काही देणेघेणे नाही. त्याला जे सांगायचं तो ठरवून येतो, सांगतो आणि जातो. पण ते प्रोग्रामशी संबंधित नसलं तर लोकांचा अपेक्षा भंग होतो, रसभंग होतो आणि मग ते भाषण लोकांना फारसं आवडत नाही. आराराबांच्या काही कार्यक्रमांचं अँकरिंग करण्याची संधी मिळाली. आराराबांची अनेक भाषणं ऐकायची संधी मिळाली. मला आराराबांचं वैशिष्ट्य असं वाटतं की ते एकीकडे ठणकावून असं भाषण करणारं असेल विरोधकांना तर ते ठणकावून त्या ताकदीने एकदम तडफदार पद्धतीने असं ताकदीने बोलायचे. पण त्याच वेळेला एखाद्या सर्वसामान्य जनतेच्या, श्रोत्याच्या काळजाला हात घालणारं काहीतरी सांगायचं तेव्हा ते तितकाच हळुवारपणे काळजात हात घालाय. म्हणजे कोणीतरी आपल्या काळजामध्ये हात घालून सहज काळीज काढून घ्यावं इतकं अलगद हळुवारपणे त्यांचा मुद्दा आपल्या काळजाला भिडणारा असायचा. आणि किस्से यांच्या तोंडपाठ असायचे. जसं बारामतीमध्ये त्यांनी सहज बोलताना सांगितलं की कार्यकर्त्यांची काळजी आम्हाला त्यांना कशी घ्यावी लागते. तर त्याने किस्सा सांगितला की म्हणे लक्ष्मी आणि शनी ह्या दोघांचं एकदा भांडण झालं की आपल्या दोघात कोण जास्त छान देखणं रुबाबदार दिसतं. प्रत्येकाने आपापली मतं सांगितली. ते म्हणजे नाही, इंद्र आपला राजा आहे, आपण त्याच्याकडनं मत ऐकू, तो कदाचित योग्य सल्ला देईल. ते इंद्राकडे गेले आणि म्हणाले की आमच्या दोघात कोण छान दिसतं सांगा. आता इंद्राच्या असं लक्षात आलं की बाबा लक्ष्मीचं कौतुक करावं तर शनी नाराज होईल, 7.5 मागे लागेल. शनीचं कौतुक करावं तर लक्ष्मी नाराज होईल, ती रुसून जाईल. ती नसली तर मग कसं व्हायचं. मग तो इंद्र असं म्हणाला की तुम्ही दोघेही छान दिसता. मग दोघं म्हटले नाही नाही, असले आयडिया बॅटिंग आपल्या गावच्या भाषेत तसली करायची नाही. नेमकं काय का दिसतो छान ते पण नीट सांगा किंवा कसं मुलगडून सांगा. मग तो इंद्र असं म्हणाला विचार करून की आता कसं सांगा. मग ते म्हटले लक्ष्मी माते, तुमचं आगमन जेव्हा होतं तेव्हा तुम्ही फार छान दिसता. कोणालाही लक्ष्मी येताना आवडतंच. आणि शनी महाराजांना म्हणतात की शनी महाराज तुम्ही जाताना फार रुबाबदार दिसता, छान वाटतं. दोघांना वाटलं चला आमचं कौतुक किरणाविषयी म्हटलं काय हरकत नाही. पण आरारावांनी सांगितलेला किस्सा तो माझ्या अजून 2004च्या विधानसभेच्या विजयानंतरचा किस्सा होता. असे अनेक किस्से आपल्याला ऐकायला भेटतात. मग परत एकदा सांगेल, समोरच्या श्रोत्यांचा आत्ता मूड कुठला आहे तो ओळखता आला पाहिजे आणि आपल्याला जो विचार पोचवता त्याला काही गोष्टी भिडल्या पण पाहिजेत. काही ठिकाणी त्याला चिमटे सुद्धा काढता आले पाहिजे ज्यातनं त्याला दिशा देणं अपेक्षित आहे. असे अनेक अनुभव ऐकायला मिळतात. जाता फक्त ताई एक किस्सा सांगतो आणि तुमचा पुढचा प्रश्न मग त्याच्याशी आपण त्या संदर्भात बोलू. राज ठाकरेंची एबीपी माझ्यावर मुलाखत चालू होती तेव्हा राज ठाकरेंनी असा अनुभव सांगितला होता की माझं पहिलं भाषण जेव्हा झालं तेव्हा बाळासाहेब ठाकरे काही समोर उपस्थित नव्हते, पण त्यांनी ते भाषण कोणाच्या तरी टेलिफोनवरनं, रेडिओवरनं असं काहीतरी ऐकलं होतं, फोन चालू ठेवून. असं त्या काळातली गोष्ट ही, मोबाईल वगैरे याच्यावर. आणि त्यानंतर जेव्हा त्यांनी मला घरी आल्यावर बोलवलं आणि तेव्हा ते असं म्हणतायत की हे बघ राज, जे मला माझ्या वडिलांनी शिकवलं ते मी तुला सांगतोय चुलता ह्या नात्याने. भाषण करताना 2 गोष्टींची काळजी नेहमी घ्यायची. एक म्हणजे भाषण हे लोकांना शहाणं करण्यासाठी असावं. आपण किती शहाणं आहोत हे सांगण्यासाठी नसावं. अर्थात हा मुद्दा स्वतः राजसाहेबांनी सांगितलेला आहे की बाळासाहेबांनी त्यांना काय मार्गदर्शन केलं. भाषण हे लोकांना शहाणं करण्यासाठी असावं, आपण किती शहाणं आहोत हे दाखवण्यासाठी असता कामा नये. आणि दुसरी गोष्ट की आपल्या भाषणामध्ये एवढा सहज साधे सोपेपणा असला पाहिजे की त्या मैदानामध्ये पलीकडच्या त्या कंपाऊंडवर एखादा अडाणी माणूस बसलाय, शिक्षण कमी आहे, त्याला जास्त कदाचित गावगाड्यातले फार कळत असेल, त्याला सुद्धा आपली ओळ न ओळ, मुद्दा ना मुद्दा समजला पाहिजे. एवढं ते साधं सहज सोपं असावं याची काळजी घ्या. राजसाहेब असं म्हणतात की त्यानंतर कदाचित माझ्या भाषणाला एक नवी दिशा मिळाली आणि मग पुढचा विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर मी सगळ्यांना तेच सांगेल ह्या कलाभ्रमंतीच्या पॉडकास्टच्या माध्यमातून, आपलं बोलणं साधं सोपं सरळ असावं, लोकांना शहाणं करणारं असावं, आपण किती शहाणं आहोत हे सांगण्यासाठी
असं. तुम्ही बऱ्याच कार्यक्रमाचं निवेदन करता. तर निवेदन करताना त्याचं आयोजन कशा पद्धतीचं असतं? ते कसं मॅनेज केलं जातं त्याबद्दल काही? 2002-3 पासून मी सूत्रसंचालन करायला सुरुवात केली आणि असे बारामतीमध्ये अनेक राजकीय कार्यक्रम सातत्याने होत असायचे. कारण ही दोन्ही मंडळी म्हणजे पवारसाहेब असोत, अजितदादा असोत, कोणत्या ना कोणत्या मंत्रिपदावर असायचे. तर मग कार्यक्रमांचा सारखा फ्लो असं म्हणजे सारखं संख्या असायची आणि त्यात संधी मिळत गेली. मग अनेक वेगवेगळ्या नेत्यांचं कार्यक्रमाचं अँकरिंग केलं. मला स्वतःला असं वाटतं, की काहींच्या मनामध्ये असा एक गैरसमज आहे, की ते फार शब्दबंबाळ, पाल्हाळिक आणि असं अलंकारिक वेगवेगळ्या म्हणी आणि कोट्सचा भडीमार असणारं असं काही बोलणं म्हणजे तेच चांगलं निवेदन. तर मला वाटतं तसं नाहीये. अ, निवेदकाचा रोल हा कार्यक्रमात मिठासारखा असतो असं मला वाटतं. म्हणजे मीठ जर जेवणात अजिबात नसेल तर जेवण बेचव होईल. आपण त्याला अळणी म्हणतो. पण मीठ गरजेपेक्षा जास्त झालं तर जेवण खारट होईल. निवेदकाने कार्यक्रमात निवेदन करताना सूत्रसंचालन आपण जो बोलतो, ही काळजी घेतली पाहिजे, की आपलं बोलणं हे कार्यक्रमाची रंगत वाढवणारं असावं. कार्यक्रम आणखी रंगतदार व्हावा, तो लोकांना असं प्रवाही वाटावा, ह्यासाठी निवेदन असावं. ते अगदीच वृक्षही असता कामा नये आणि अगदीच आपण म्हणतो चारण्याची कोंबडी रुपयाचा मसाला. म्हणजे वक्त्याचं भाषण 3 मिनिटाचं आणि निवेदकाचं त्या मधलं बोलणं 7 मिनिटाचं. तर मग ते अनेक श्रोते म्हणतात, की "भीक नको पण कुत्र्यावर." बाबा ती अ, अ, निवेदन नाही केलं चालेल. म्हणजे ते चांगलं वाटायच्या नादात आता आम्हालाही सहन होईना एवढं तसं असतं कामा नये. मग निवेदकाने काय काळजी घेतली पाहिजे, की जो कार्यक्रम झाला त्याचा जॉनर ओळखता आला पाहिजे. म्हणजे कार्यक्रम जर असा अ, आनंदाचा, उत्साहाचा, एक फेस्टिव्ह मोडमध्ये आहे, तर निवेदक स्वतः त्या मोडमध्ये असायला पाहिजे. त्याचं जर फार निवेदन गंभीर स्वरूपाचं असेल, तर कार्यक्रम सुद्धा असा डाऊन होईल. पण कार्यक्रम जर गंभीर स्वरूपाचा आहे आणि निवेदकाचं बोलणं जर थोडंसं टिंगल-टवाळीवालं असेल, तर कदाचित ते थिल्लरपणाकडे झुकू शकतं. कार्यक्रमाचं गांभीर्य कमी होऊ शकतं, असं मला वाटतं. म्हणून त्याने कार्यक्रमाचा टोन पकडला पाहिजे. आनंदाचा उत्सव आहे, जल्लोष आहे, एखादा बक्षीस समारंभ आहे, तर बक्षीस स्वीकारणाऱ्या त्या विद्यार्थ्याला किंवा त्या व्यक्तींनाही वाटलं पाहिजे, की येस म्हणजे भारी मजा आली या कार्यक्रमाला. भाषण करणारी जी मंडळी बोलत असतात, त्यांचं भाषण जर आपण दुसऱ्या माणसाला, व्यक्तीला कनेक्ट करून देतो, तेव्हा त्यांच्या बोलण्यातलं मला काय आवडलं, त्याचा धागा आपल्याला कुठे त्याच्यामध्ये जोडता येईल का? येणाऱ्या व्यक्तीविषयी मला थोडक्यात काही सांगता येईल का? पण एक सांगेल याच्यामध्ये, नितीन मानगुडे पाटील यांच्या एका व्याख्यानाचं सूत्रसंचालन मी करायला 2006 सालची गोष्ट आहे. दौंडला गेलो होतो, 6 सालची गोष्ट. तेव्हा एकत्र प्रवास करताना त्यांनी सहज अनुभव सांगितला. मी अँकरिंग केलं होतं. थोडंफार बरं झालं असं मला वाटतं. ते म्हटले, "शशांकजी, या निमित्ताने एक अनुभव सांगतो, की बुधाजीराव मुळीक सर यांच्या अ, व्याख्यानाचं आयोजन एका ठिकाणी करण्यात आलं होतं आणि एक शिक्षक सूत्रसंचालन उभे राहिले. पण बुधाजीराव मुळीक यांच्या भाषणापूर्वी त्यांना परिचय करून द्यायचा होता. 4 ते 5 मिनिटाचा वेळ त्यांना दिला होता. 5 मिनिटाचा वेळ अपेक्षित होता, पण ते जवळ-जवळ म्हणजे परिचय करून देणारे प्राध्यापक, ते 20 ते 25 मिनिटं बोलले, की मुळीक सरांचं काम कसं, शेतीचे प्रश्न काय, शेतकऱ्यांची अवस्था सध्या काय, काय धोरण आणि अमुक-तमुक. तर लोकांनाही कंटाळल्यासारखं झालं, कारण लोकांना ह्या गोष्टी मुळीक सरांकडनं समजून घ्यायच्या होत्या, बळवंतराव मुळीक यांच्याकडनं. त्याच्याऐवजी ह्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं, त्यामुळं त्यांचाही तो सरसभंग झाला आणि मग वक्त्याला वाटलं, अरे माझा वेळ मला दिला पाहिजे भाषणाचा, तो ह्यांनी खाल्ला तर मी काय बोलू? भाषणाची विनंती जेव्हा ह्यांना केली गेली, तर मुळीक सर माईक समोर आले आणि शांतपणे एवढंच म्हणले, की मला असं वाटलं, की आजच्या भाषणाचा विषय शेतकऱ्यांच्या समस्या हा आहे आणि प्रमुख वक्ते म्हणून मला बोलवलंय. पण आत्ता ह्यांचा अ, हे परिचय करून देताना असं माझ्या लक्षात आलं, ह्यांनी जो वेळ घेतला त्याच्यावरनं, की कदाचित आजचा विषय बुधेश्वरराव मुळीक हा आहे आणि वक्ते हे महाशय आहेत. तर मग त्यांनी 25 मिनिटं घेतल्यानंतर मला वाटतं मी आता या विषयावर बोलण्यात काही अर्थ नाही आणि त्यांनी बोलणं थांबवलं. निवेदकाने काळजी घेतली पाहिजे. आपलं बोलणं हे कार्यक्रमाला सपोर्टिव्ह असलं पाहिजे. आपण साइड रोलमध्ये आहोत. आपण कार्यक्रमाचा मुख्य नायक नाही ह्याचं भान जर ठेवलं, तर कदाचित ओव्हरलॅप होणार नाही. कदाचित ओव्हरटेक करणार नाही कार्यक्रमाला आणि कार्यक्रम अजून छान होईल. त्याच्याकडे चांगला शब्दसंग्रह असावा. तो त्या कार्यक्रमामध्ये जशी देहबोली अपेक्षित आहे, तशा पद्धतीने त्याने वावरणं अपेक्षित आहे आणि नेमकी मार्मिक उदाहरणं तिथं योग्य ठिकाणी काही वाक्य, काही ओळी त्याला पेरता आल्या पाहिजेत, असं मला स्वतःला वाटतं. नक्कीच. येस. काही राजकारणी लोक असतील ज्यांना तुम्ही भाषण कलेचं प्रशिक्षण दिलं आहे, त्याबद्दलचे काही अनुभव आपल्यासोबत शेअर कराल? आता खरं सांगायचं तर राजकीय
नेत्यांमधली जी मंडळी अशी फार नामांकित आहेत, त्यांची स्वतःची इच्छा असते की आम्ही तुमच्याकडे प्रशिक्षण घेतो, पण ते करतो हे काही कोणाला सांगू नका. नक्कीच नक्कीच जसं असं काही लोक असते. बघा, ते असं म्हणतात की अवघड जागेचं दुखणं आणि जावई डॉक्टर. बाबा, दुखणं अवघड जागेचं, पण ते डॉक्टरला म्हणजे जावयाला कळतं कामा नये, डॉक्टरला हो. कळलं चालेल. तर मग कॉमन बॅच आपले होतात, त्याच्यामध्ये कॉमन पब्लिक, कॉमन म्हणण्यापेक्षा ज्याला वाटतं बाबा आम्हाला शिकायचं, दॅट्स ऑल, कोणाला कळो अगर नको. आता मुळात चांगली गोष्ट करताना माणसं नाही लाजलं पाहिजे. हम्म. माणसाने वाईट काम करताना लाजलं पाहिजे, हो बरोबर आहे. काळजी घेतली पाहिजे. चांगलं काम करताना काही गरज नाही, पण अनेकांना असं वाटतं. मग अशी मंडळी आपल्याकडे पर्सनल ट्रेनिंगसाठी येतात. कधी आपण त्यांच्या ऑफिसला घरी जाऊन काही सेशन्स घेतो, कधी ते आपल्याकडे एका ठरलेल्या ठिकाणी येतात. पण मला अनुभव काही सांगायला असे आवडतील की एक माजी खासदार, त्यांच्या घरातली काही मंडळी आपल्या क्लासला येत होती. पण ते एवढं सिन्सिअर होते, म्हणजे एखादी गोष्ट शिकत असताना जर नाही समजली तरी त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगणं की सर हा मुद्दा आमच्या लक्षात नाही आला, जर आम्हाला सांगाल का? किंवा भाषणामध्ये एखादी गोष्ट राहून गेली तर ते म्हणायचे की सर सॉरी, जरा काही कारणामुळे आम्हाला तयारी नाही करता आली, पण पुढच्या वेळेला आम्ही नक्की या गोष्टीची काळजी घेऊ. मला ह्या गोष्टी फार भारी वाटल्या. काही जण असे विद्यार्थी होते की ते एवढे जेन्युइन असायचे की भाषणाच्या अगोदर सांगायचे की सर मी असा असा ड्राफ्ट तयार केलेला आहे, असे असे मुद्दे आहेत, काय वाटलं दुरुस्ती तर मला अजून आवर्जून सांगा. म्हणजे मी एकीकडे असे पण काही प्रशिक्षणार्थी बघतो की जे भाषणाला आल्यावर म्हणतात की तशी तर काय तयारी नाही, पण बघू आता काय सुचल ते बोलतो. म्हणजे कधी कधी असं वाटतं की माझा डिसरिस्पेक्ट करणारे सुद्धा मला काही प्रशिक्षणार्थी भेटतात, आणि काही काही जण फार सिन्सिअरली करणारे सुद्धा मंडळी भेटतात. तर मी एवढंच सांगेन की अनेक जण असे भेटले की ज्यांना आपल्याला कशात करिअर करायचं नीट कळलेलं होतं, आणि त्यासाठी काय काय अभ्यास करावा लागेल ह्याची त्यांना चांगली समज होती. त्याप्रमाणे ते सिरियसली अभ्यास करत होते. त्यांची भाषणाची पद्धत जर म्हणाल तर मग अनेकांनी काही चांगल्या वक्त्यांची व्हिडिओ बघणं, किंवा काही चांगली पुस्तकं वाचणं, काही चांगल्या सभांना जाणं, काही वेगवेगळ्या कोट्स म्हणजे सुविचार, म्हणी, वाक्प्रचाराचा संग्रह करणं, त्या बाबतीत फार चांगली तयारी अनेकांनी केली, आणि त्याचा रिझल्ट सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने मिळालेलं आहे. अशी उदाहरणं मला आहेत, फक्त त्याची नावं सांगता येणार तशी त्यांची विनंती बरोबर आहे. आहे. हां. नक्कीच नक्कीच. भाषण कला ह्याचं प्रशिक्षण द्यावं या असं तुम्हाला वाटण्याचं कारण आणि त्या क्षेत्रात तुम्ही जाण्याचं विशिष्ट सांगू शकाल? शाळा कॉलेजमध्ये असल्यापासून बोलण्याची आवड तशी मला होतीच. 2001च्या दरम्यान जेव्हा माझं प्राथमिक शिक्षक म्हणून मी नोकरी करत होतो, आणि ती नोकरी सोडून मी माझा स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं, त्यावेळेला बारामती जाऊन इंदापूर परिसरात राहत असताना कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या राजकीय कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाची संधी मला मिळत गेली, आणि बोलणं हा मुळात आवडीचा भाग होता, तो माझा छंद होता. त्या छंदाचं रूपांतर माझ्या व्यवसायात नंतर करता आलं, ह्या सूत्रसंचालनामुळं, व्याख्यानांमुळं. मग अनेक प्रोग्राममध्ये गेलो, असं लक्षात यायचं की काही मोठमोठे मान्यवर असे म्हणायचे की कार्यक्रमाचं प्रास्ताविक आम्हाला करणं जमणार नाही, ते तुम्हीच करा. काही म्हणायचे बाबा आभार आम्हाला कशाला, ते तुम्हीच म्हणा. काही जण भाषणाच्या अगोदर थोडे टेन्स असायचे, ते म्हणायचे बाबा आता काय बोलावं काही कळेना, काय सांगू शकाल का एखादा मुद्दा. मग असं लक्षात आलं की आपण असं त्यावेळेला थोडं थोडं सांगतोय, पण ह्याचा जर प्रॉपर सिलेबस तयार केला तर कदाचित त्यांच्याही फायद्याचं ठरेल, आणि मला पण एक वेगळी संधी मिळेल असं मला वाटलं. म्हणून आपण 2008ला भाषण कलेची पहिली बॅच बारामतीमध्ये घेतली, आणि आता साधारण 17 ते 18 वर्ष या सगळ्या आपल्या क्लासच्या प्रवासाला झाली. सूत्रसंचालन, व्याख्यानं 2000 पासून आपण करतोय, त्याला 25 वर्ष झाली, आणि भाषण कलेचे क्लासेस 2008 पासून आपण करतोय, त्याला आता 18 वर्ष झाली. भाषण कलेच्या या क्लासचा विस्तार आपला महाराष्ट्रभर कशा पद्धतीनं आहे आणि आपल्या या बॅचेस कुठे कुठे उपलब्ध आहेत? सुरुवात करताना मी बारामती, दौंड, इंदापूर, अकलूज एवढाच विचार केला होता. पण त्यानंतर जशी जशी लोकांमध्ये ह्या गोष्टीची माहिती होत गेली, अवेअरनेस वाढत गेला, एकमेकांचे रेफरन्सेस येत गेले, तसं तसं थोडंसं दूरचा विचार करायला सुरुवात केली. सध्या बारामती, पुणे, चिंचवड, सातारा, पनवेल, म्हणजे नवी मुंबईसाठी पनवेल हा मला ऑप्शन चांगला वाटला. अकलूज, कराड, अगदी नाशिकपर्यंत आपण आपल्या बॅचेस घेत असतो. ऑफलाईन बॅचेस घेणं हा माझा मुळात आवडीचा भाग आहे, कारण शिक्षकाचं पिंड आहे, समोर विद्यार्थी असेल तर शिकवायला मजा येते. पण मधल्या काही काळामध्ये एक ट्रेंड आला की अनेकांना फिजिकली शक्य येत नाही येणं. त्यांच्या मागणीमुळं आपण ऑनलाईन बॅच सुद्धा घ्यायला सुरुवात केली. तर भाषण कला ही राजकीय क्षेत्रात फक्त उपयोगाची आहे असं बऱ्याच लोकांना वाटतं, हं. परंतु ती इतर काही क्षेत्रात त्याचा उपयोग होतो का, असं तुम्हाला काय सांगाल तुम्ही याविषयी? तर आता मुळात भाषण कला असं म्हटलं की मला अजूनही अनेक जण असं म्हणतात की म्हणजे जनरल लोकांची ह्याच्या की आम्हाला कुठं राजकारणात जायचं आहे,
आम्हाला पॉलिटिक्सचा काय संबंध आहे, आम्हाला ह्याचा उपयोग होणार आहे का. मला स्वतःला असं वाटतं की फक्त राजकारणातच बोलावं लागतं असं काही नाहीये. कुठलाही व्यवसाय घ्या, कुठलीही नोकरी घ्या, बोलावं लागतं. शिक्षक अनेक आपल्याकडे बॅचला येतात, ते असं म्हणतात की सर आम्ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतो, पण शिक्षक म्हणून जेव्हा पालक सभा अटेंड करतो, एखादा वेगळ्या कार्यक्रमात जातो, तेव्हा मात्र थोडी गडबड होते. एखादा डॉक्टर म्हणतो मी पेशंट प्रॉपर अटेंड करतो, त्याला सल्ला चांगला देतो, चेक प्रॉपर करेल, औषध चांगलं देईल. पण जेव्हा आम्ही एखाद्या मोफत आरोग्य शिबिरात जातो आणि आम्हाला म्हणतो डॉक्टर बोला, तेव्हा मग आम्हाला कळत नाही काय बोलावं. इव्हन प्राध्यापक असं म्हणजे असं म्हणतात की वर्गात शिकवणं सोपं आहे, पण कॉमन प्रोग्राममध्ये बोलताना मात्र आम्हाला कधी-कधी थोडीशी अडचण होते, कारण आमचं बोलणं थिअरॉटिकल असतं. मग असं लक्षात आलं, कामगार असो, शेतकरी असो, गृहिणी असो, विद्यार्थी, शिक्षक, वकील, राजकीय कार्यकर्ता, बिझनेसमन, कुठल्या फील्डमधला व्यक्ती असू दे, कलाकार, त्याला चांगलं बोलता आलं पाहिजे. तर तो ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय, त्यातला त्याचा अनुभव किती आहे, त्यातलं त्याचं ज्ञान किती आहे, हे लोकांपर्यंत पोहोचणं शक्य होतं. म्हणून मला स्वतःला असं वाटतं, फक्त राजकीय असं नाही, राजकारणाव्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीला मी तर एवढं असं म्हणेल, म्हणजे आपली टॅगलाईनच अशी आहे, की हा कोर्स कोणासाठी? तर ज्यांना कधी ना कधी, कुठे ना कुठं बोलावंच लागतं, त्या प्रत्येकासाठी आपला भाषण कलेचा कोर्स आहे. सो नक्कीच. प्रत्येकाला गरज आहे. नक्कीच, बरोबर आहे. सर तुम्ही सांगताय ते अगदी बरोबर आहे. सुरुवातीलाही तुम्ही म्हटलं तसं मी शिक्षिका असताना मलाही असं वाटलं होतं, की भाषण कला ही फक्त राजकीय लोकांसाठीच असते. परंतु तुमच्या पहिल्या सेशनमध्ये आणल्यानंतरून सरांनी अगदी मी त्या सेशनला भावले. तुमचं जे रेकग्नायझेशन पॉवर आहे ते एकदम भन्नाट आहे. त्याच्यामुळं मी तो क्लास आपला पूर्ण केलेला आहे, त्यात वाद नाही. तर सर भाषण कला शिकण्यासाठी आत्ताच आपला विषय झाला, की कुठल्याही क्षेत्र वर आपण अवलंबून नसावं भाषण कलेसाठी. पण त्याच्यासाठी वयाची मर्यादा वगैरे, वगैरे असं खूप जणांना वाटतं. तर तुम्हाला याविषयी काय वाटतं, की भाषण कला शिकण्यासाठी वयाची मर्यादा वगैरे असावी का? मुळात आपण असं म्हणतो की भाषण कलाच नाही, कुठलंही क्षेत्र घ्या, ते शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतं. म्हणजे आपण 40शी नंतर, आता बघा तुम्ही आणि संदीप इनामकी जी ज्या क्षेत्राशी निगडीत आहेत, त्या हो, बरोबर. अभिनय क्षेत्र, चित्रपट माध्यमात आपण पाहिले की अनेकांनी 40शी 50शी नंतर आपलं करिअर सुरू केलं. अमरीश पुरी असेल, बोमन Yes. इराणी असेल. जसं अनेक माणसं एखादा व्यवसाय 40शी 50शी नंतर सुरू करतात, एखाद्या कलेला वेळ द्यायला सुरुवात करतात, तसं मला वाटतं ज्याला वाटतं की सर आता मला हे शिकावंसं वाटतं, तेव्हा त्यांना ते शिकणं गरजेचं आहे, कारण त्यानंतरचा काळ तो कदाचित त्या कलेच्या आधाराने अजून चांगला जगू शकतो, जगणं समृद्ध करू शकतो. आपल्याकडे अगदी वय वर्ष 10-11 पासून सुद्धा काही मंडळी, म्हणजे मुलं येतात जी 4थी-5वीला आहेत, आणि अगदी 65-70 वय असलेली सुद्धा मंडळी आलेली आहेत. जेंडर वाईज म्हणाल तर मग महिला पुरुष त्यात सुद्धा मी तसंच म्हणेल की त्यात सुद्धा सगळेजण आपल्याकडे येतात. प्रत्येक फील्डमधलं, श्रीमंत असो, गरीब असो, पुरुष असो, स्त्री असो, लहान मुलगा असो किंवा अगदी एखादी वयस्कर व्यक्ती असो, ह्या प्रत्येकाने कोर्स आपल्याकडे केलेला आहे आणि त्याचा रिझल्ट त्यांना चांगला मिळालेला आहे. सो नक्कीच. तसं कुठं वयाचं बंधन नाही आपल्या क्लासमध्ये. म्हणजे अगदी 4थी-5वीच्या वयातली विद्यार्थ्यांपासून म्हणजे त्यांना समजण्याची शक्ती आलेली असते असं आपल्याला म्हणता येईल. एखादा विद्यार्थी असतो त्याच्यापासून ते कुठल्याही वयाचं तिथून पुढे बंधन नाही. अगदी गृहिणी सुद्धा हा कोर्स करू शकते. काही काही पालक आता असा अनुभव येतो की अनेकांना असं वाटतं भाषण कलेची बॅच म्हणजे फक्त लहान मुलांसाठीच आहे. हो. सो ते डायरेक्ट विचारतात बाकीचं, आणि मग जेव्हा त्यांना सांगावं लागतं बाबा की लहान मुलांची सेपरेट बॅच नाही, आपण कॉमन बॅच घेतो, लहान मुलांची एखादी समर वॅकेशन किंवा दिवाळी वॅकेशन मध्ये बॅच घेतो. काही काही पालक थोडेसे असे आग्रही असतात की मग आमचा मुलगा 2रीला आहे, तो 3रीला आहे, 1लीला आहे, मग त्याला शिकू द्या. मग आम्ही म्हणतो बाबा की काय त्याचं वय फार कमी हो, म्हणजे त्याला त्याचं बरोबर. बालपण तर जगू द्या. नाही म्हटलं येऊन नुसतं ऐकेल, कानावर तरी पडेल, पण तो बोलायला शिकला पाहिजे. तर मला वाटतं असं मारून मुटकून सुद्धा बळजबरी कोणी मुलांना शिकवत असेल तर मला ते सुद्धा स्वतःला पटत नाही. एखाद्याची आतूनच आवड असेल, इच्छा असेल तर आय कॅन अंडरस्टँड. जसं आपण बघतो सचिन तेंडुलकरला त्याच्या भावाने अगदी 3-4 वर्षाचा सचिन असताना हातात बॅट दिली, का आता त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्याच्या लक्षात आलं. एखादा मुलगा चांगलं गातोय असं जर त्याच्या आई वडिलांच्या लक्षात आलं तर त्याला गाण्याच्या क्लासला पाठवतात. तिथे एखाद्याला बोलण्याची आवड आहे असं जर लवकर लक्षात आलं आणि मग जर त्यांनी पाठवलं तर मी ते समजू शकतो. पण प्रत्येक मुलाला, म्हणजे मुलाने असं बोललं पाहिजे असं जेव्हा पालकाला वाटतं तेव्हा त्यांना सांगावं लागतं की भाई उसको अपनी जिंदगी जीने दो उसके तरीके से. आणि मग एखादा पालक फारच आग्रह करतो तर मी त्यांना म्हणतो की मग तुम्ही शिकायला काय हरकत आहे, म्हणजे जर तुम्ही 40शीत-50शीत असाल. मग असं लक्षात येतं की त्यांना ते अवघड वाटतं. हो. 40शीतल्या माणसाला कधी कधी स्वतःला शिकणं अवघड वाटतं, पण मग 8 वर्षाच्या 10 वर्षाच्या मुलाने शिकायला काय हरकत आहे. तर मी त्यांना सांगतो की तुम्ही जर स्वतः
शिकलात तर कदाचित तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना फार चांगल्या पद्धतीने या गोष्टी कम्युनिकेट करू शकाल. असे त्यांना कधी कधी नाईलाजाने का असेना, हसत खेळत का असेना सांगावं लागतं. वयाचं बंधन नसलं तरी ह्याही गोष्टीची जाणीव त्यांना करून द्यावी लागते. नक्कीच, नक्कीच. सर तुम्ही वक्ता म्हणून बरेचसं कॉलेज, शाळांमध्ये काम केलेलं आहे. तर वक्ता म्हणून तुम्ही कोणकोणत्या मुद्द्यांना हात घालता आणि काय सांगता त्या विषयात? म्हणून एखाद्या म्हणजे कॉलेज शाळाच नाही, म्हणजे अनेक कंपन्या सुद्धा त्यांच्या स्टाफसाठी नक्कीच, ट्रेनिंग नक्कीच. आयोजित करतात, संस्था कर्मचाऱ्यांसाठी ट्रेनिंग आयोजित करतात, मार्केटिंगची टीम असेल, शिक्षकांचा स्टाफ असेल, कारखान्याची, बँकेची, असे आपापल्याप्रमाणे ग्रुप असतात. मी हा विचार करतो की ज्यांनी आयोजन केलंय त्या कार्यक्रमाचं, त्यांची नेमकी अपेक्षा माझ्याकडनं काय? कार्यक्रमाचं स्वरूप नेमकं काय? मी जे बोलणार आहे ते त्या कार्यक्रमाला संबंधित आहे का? रिलेटेड आहे का? मी त्या रिलेव्हंट गोष्टीच माझ्या बोलण्यामध्ये घेईन. मला वेळ किती दिलाय बोलण्यासाठी, तो अंदाज मी घेईल. म्हणजे जेवढा वेळ दिलाय त्याच्यापेक्षा जास्त वेळ मी अजिबात घेणार नाही. त्याच्यामध्ये मला माझे मुद्दे संपवता आले पाहिजेत. ऑडियन्स कसा आहे त्याप्रमाणे मला त्याला रिलेव्हंट वाटेल. म्हणजे आता इथे ऑडियन्सचा विषय संयोजकांचा झाला मगाशी. पण श्रोत्यांना रिलेट होईल. म्हणजे समजा शाळेतली लहान मुलं आहेत आणि मी जर समजा म्हणजे 4थी, 5वी, 6वीचं वयोगट आहे आणि मी जर असं 50शीतल्या 60तल्या माणसासारखं अगदी के.एल. सहगल किंवा देवदासवाल्या स्टोरी सांगायला लागलो किंवा अशोक कुमार ह्या काळातला एक बंगला बनेनारा, तर कदाचित त्यांना ते नाही लक्षात येणार. फॉर एक्झाम्पल, मग लहान मुलांचा शाळेतला कार्यक्रम आहे तर मला असं "ये आई मला पावसात जाऊ दे, एकदाच भिजून मला चिंब चिंब होऊ दे, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला" किंवा डोरेमॉन, नोबिता. आता गेल्या काही दिवसात डोरेमॉन, नोबिता जरा वेगळ्या पद्धतीने राजकीय व्यासपीठावर डिस्कस होतो, तो भाग वेगळा. पण मला असं वाटतं की ज्या वयोगटाला जे झेपेल, जे समजेल, जे अपेक्षित आहे, तशी उदाहरणं माझ्याकडे असली पाहिजेत, तसे रेफरन्स माझ्याकडे असले पाहिजेत आणि मी कार्यक्रमाशी संबंधित बोललं पाहिजे. संयोजकांची पण नेमकी अपेक्षा काय, ते धरून मला बोलता आलं पाहिजे असं मला वाटतं. तर मी त्या गोष्टीची काळजी घेतो. अ, वक्त्याचं काम आहे की त्यांनी डिलिव्हर करताना एक काळजी घ्यायची बघा. म्हणजे मला असं वाटतं की एखादा वक्ता जेव्हा अर्धा तास भाषण करतो, जर तो टू द पॉइंट बोलला, तर तो स्वतःचा अर्धा तास तर वर्थ करतोच. पण समजा आपण असं समजूत आहे की 100 श्रोतेसमोर हा जर अर्धा तास चांगलं बोलला, तर 100 व्यक्तींचा अर्धा-अर्धा तास म्हणजे एकूण मिळून 50 तास झाले. ते सुद्धा प्रॉडक्टिव्ह होऊन जातात, वर्थ होऊन जातात. म्हणजे काहीतरी कामाचं बोलला असेल तर. पण जर वक्ता बिनकामाचं बोलला, तर तो स्वतःचा अर्धा तास तो वाया घालवतो, समोरच्यांचाही प्रत्येकाचा अर्धा-अर्धा तास वाया बरोबर आहे. घालवतो. ह्याचं भान ठेवलं पाहिजे, की मी बोलत असताना मुद्द्याचं, कामाचं, प्रोडक्टिव्ह बोललं पाहिजे आणि ते शोधलं पाहिजे आपण. तर लोकांना ऐकायला आवडेल. तर कार्यक्रमाचा हेतू सफल होईल. आता सुद्धा म्हणजे तुम्ही मुलाखत घेताय, तुम्हाला अपेक्षित जे काय आहे ते मला समजलं पाहिजे. ह्यातनं कलाभ्रमंतीचे जे कोणी प्रेक्षक आहेत, त्यांना काय ऐकायला, शिकायला, समजून घेता यावं, शिकायला मिळावं, हे तुमच्याकडनं मी समजून घेतलं पाहिजे आणि ते घेतलं तर बरं होईल असं मला वाटतंय. येस. नक्कीच, नक्कीच. तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, व्यक्तिमत्व विकासाचे पण तुम्ही प्रशिक्षण क्लासेस घेता. तर त्याबद्दल काही सांगाल? आता व्यक्तिमत्व विकास हा शब्द तशी फार मोठी कन्सेप्ट आहे. बरोबर आहे. म्हणजे 100% व्यक्तिमत्व विकास असलेली व्यक्ती भेटणं तसं अवघड आहे. कारण एखाद्याकडे एखादं स्किल चांगलं आहे, तर कुठेतरी दुसऱ्या गोष्टीमध्ये तो फार कमी असतो. मग मी तसं न म्हणता मी असा विचार करतो, की ज्याला नेतृत्व करायचं. आता नेतृत्व म्हणजे परत सांगतो, ते नगरसेवक बनणं किंवा झेडपी मेंबर बनणं, आमदार बनणं म्हणजेच नेतृत्व असं नाही. नसतंच. प्रत्येक जण आपापल्या घराचं, आपापल्या संस्थेचं, कंपनीचं, व्यवसायाचं नेतृत्वच करत असतो. मी त्या अर्थ नेतृत्व गुण असं म्हणतोय. तर व्यक्तिमत्व विकासामध्ये मी शक्यतो ह्या गोष्टींवर भर जास्त देतो, की जर त्याला नेतृत्व करायचं असेल, तर त्याने इनिशिएटिव्ह कशा पद्धतीने घेतलं पाहिजे. त्याला टीम उभारायची जी काम करण्यासाठी, ती कशी उभारली पाहिजे. मुळात ती निवडली कशी पाहिजे. निवडली असेल तर त्याने ती कशी टिकवली पाहिजे. त्यांच्याकडे काम कसं करून घेता आलं पाहिजे. त्यातलं गोल कसं सेट करता आलं पाहिजे आणि माझं जे ध्येय आहे, ते इतरांना सुद्धा त्यांचं ध्येय वाटावं यासाठी त्याने काय काळजी घेतली गेली पाहिजे. तर त्याचबरोबर त्याचा टीमशी संवाद कसा असावा, सगळ्यांना सोबत घेऊन आपण काम करतो असं वाटण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, कोणकोणत्या गोष्टी टाळायच्या, हे आपण त्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये घेतो. म्हणजे आता नवनीताई, आपण संवाद कौशल्य, भाषण कौशल्य ह्या प्रशिक्षण वर्गाबरोबरच आता ज्यांना फक्त पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट आहे, त्यांच्यासाठी पॉलिटिक्स स्पेशल वर्कशॉप सुद्धा आता आपण सुरू अरे करतोय वाह! येणाऱ्या आठवड्यापासून. ज्यांना फक्त सेलिंग टेक्निक
मार्केटिंगमध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी फक्त सेलिंग टेक्निकचे आपले काही सेशन असतात, त्या संदर्भातले आपण काही ट्रेनिंग घेत असतो. ज्यांना असं वाटतं की ह्या टीमचं बॉन्डिंग एकमेकांचं चांगलं व्हावं, तसे काय असतात. काही उद्योजकांना असं वाटतं सर उद्योजकीय गुणसंपदा नेमकी काय आम्हाला समजावं, की त्याला चांगला व्यवसाय करायचा, त्याकडे कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजे, तर तसे आपले प्रशिक्षण वर्ग असतात. शिक्षकांसाठी तसे असतात की चांगला अध्यापक होण्यासाठी कोणकोणते गुण गरजेचे आहेत, तर असे प्रशिक्षण वर्ग आपले असतात. व्यक्तिमत्व विकासामध्ये बोलणं, इनिशिएटिव्ह घेणं, प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणं, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आपण ज्याला म्हणू, चांगलं सॉफ्ट स्किल असणं, या गोष्टी गरजेच्या आहेत. मी त्याच्यावर भर देतो. म्हणजे मला जे स्वतःला जमेल तेच मी शिकू शकतो, इतर विषयांना मी फारसा हात घालत नाही. सर, बऱ्याचदा सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही बघितलं की तुम्ही बऱ्याच ठिकाणी प्रवास करता, तर त्याबाबत तुम्ही काही व्यक्ती जोडता, त्याबद्दल काही आपला अनुभव सांगाल? ते शाळा का कॉलेजला असताना कधीतरी एक ओळ वाचली होती, सैर कर दुनिया की गाफिल जिंदगानी फिर कहा, जिंदगी अगर कुछ रही तो नौजवानी फिर कहा. वा. पण कामाच्या व्यापामुळे ते जमत नव्हतं. कारण सांगू का, आता कसं होतं की ज्याला प्रापंचिक व्याप आहेत ना, त्याला प्रापंचिक व्याप पूर्ण करता करता सहज अख्खं आयुष्य निघून जातो. म्हणजे गालिबचा शेर असा होता की इश्क ने हमको निकम्मा कर दिया वरना हम भी आदमी थे, इश्क के काम आते. नारायण सुर्वे वेगळ्या पद्धतीने लिहितात. ते एका कवितेमध्ये असं म्हणतात की बेकार जिंदगी ने इसलिया को निकम्मा कर दिया वरना इसलिया भी आदमी था, इश्क के काम आता. आता मी थोडं वेगळ्या मूडमध्ये असं म्हणतोय. फिरण्याची आवड आहे, पण जर आपल्याला आपल्या प्रापंचिक व्यापामुळे, जबाबदाऱ्यांमुळं 2 पैसे मिळवण्याचा जर ताण असेल, तर कदाचित तसा वेळ मनात असूनही काढता येत नाही. पण फिरण्याची आवड मात्र पहिल्यापासून होती. मग कामाच्या निमित्ताने प्रवास होत गेला. त्यातनं माणसं जोडता आली. नवीन ठिकाणी गेलो की तो परिसर आपल्याला बघायला मिळतो. तिथल्या चालीरीती कळतात, संस्कृती कळते, तिथल्या माणसांचे स्वभाव कळतात, त्यांच्या आवडीनिवडी समजतात. आपण जे समजतोय ते जग फार छोटं आहे. प्रत्यक्षात गेल्यावर कळतं की अरे जग फार मोठं आहे. आणि मग काही आपल्या मनातल्या ज्या स्वतःबद्दलच्याच अवास्तव कल्पना असतात, त्या नवनीतही थोड्या थोड्या गळून पडतात. जर आपल्या मनात इगो असेल आपल्या मोठेपणाबद्दलचा, मोठा नाही मी पण सांगतोय इतर सगळ्यांचाच विचार करू आपण, तर तो गळून पडतो. आणि निसर्ग किती अफाट आहे, जग किती अफाट आहे, आपल्यापेक्षा किती मोठे मोठे रथी महारथी या ठिकाणी आहेत, हे कळलं म्हणजे आपण सुद्धा थोडं जमिनीवर राहतो असं मला वाटतं. प्रवासामुळे भारी वाटतं. म्हणजे मी असं म्हणेल की काम करावं लागतं म्हणून माझा प्रवास होतो, की प्रवासाची संधी मिळते म्हणून मी जाणीवपूर्वक अशा पद्धतीचं काम निवडलंय. ह्याचं उत्तर मला विचारलं तर मी असं म्हणेल की मला प्रवासाची संधी मिळते म्हणून मी जाणीवपूर्वक अशा पद्धतीचं काम स्वीकारलं की जिथून मला फिरता येईल, प्रवास करता येईल. सो मला फिरायला आवडतं, चांगल्या गोष्टी खायला आवडतात आणि नवनवीन लोकांशी ओळखी करायला मला आवडतात. बघा ना, सासवडमध्ये तुमची दोघांची ओळख झाली, त्यामुळं हक्काचं ठिकाण झालं मला त्यानिमित्ताने. आणि तो प्रवास करताना तुम्ही बऱ्याचदा सायकलिंगनेही काही प्रवास करता, त्याबद्दलही सांगा आम्हाला काही. सायकल तशी माझ्या आयुष्यामध्ये फार उशिरा आली. कधी कधी काही माणसं, काही गोष्टी आपल्या आयुष्यात उशिरा येतात, तशी सायकल माझ्या आयुष्यात उशिरा आली. म्हणजे अगोदर जर एक 10-12 वर्षापूर्वी बघितलं असेल तर थोडंसं माझी शरीरयष्टी अशी मजबूत, थोडीशी धिप्पाड वाटेल अशा पद्धतीची होती. ह्या गोष्टीचा विचार करून थोडी काळजी पण स्वतःची घ्यायची होती फिटनेसची. मग कोणीतरी सायकलचा एक पर्याय सांगितला. म्हणजे 20-25 वर्षापूर्वी सायकल चालू की आपण गावात, म्हणजे वाडं आणायचंय सायकलच्या कॅरेजवर किंवा ती दळण घेऊन जायचंय, पोतं घेऊन जायचंय. तर ते अधूनमधून केलेलं होतं. बालपण मुंबईला गेलं, पण गावाकडे आलं सुट्टीत म्हणतात. पण मग मागच्या 4 वर्षापासून सुरुवातीला कोणीतरी म्हणलं व्यायामासाठी सायकलिंग करा असं सांगितलं. पण ते नंतर असं लक्षात आलं की नाईलाजाने सायकलिंग सुरुवातीला थोडं करत होतो, अरे यार हे अर्धा 1 तास संपवणे जाऊ. पण नंतर मजा यायला लागली. म्हणजे नंतर असं वाटायला लागलं की असं निसर्गात आपण जातोय, मोकळी हवा, शुद्ध हवा आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला मिळते, नवीन माणसं तर भेटतातच. मग सायकलिंग करणं हे मेडिटेशन केल्यासारखं वाटायला लागलं. मग सुरुवातीला 5 किलोमीटर, 10 किलोमीटर म्हणता म्हणता कधी ते 20 किलोमीटर. म्हणजे अर्थात मी फार नवीन आहे याच्यामध्ये. अशी अनेक माणसं आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या पुरंदरमध्ये, आपल्या भारतामध्ये, की जी 200-200, 300-300, 1000-1000, 2,000 किलोमीटरचं एक्सपिडिशन करतात. मी काही एवढं मोठं एक्सपिडिशन अजून केलेलं नाहीये. पण 25-30 किलोमीटर, 40 किलोमीटर असं सायकलिंग आठवड्यात 2-3 दिवस होऊन जातं. ह्या वर्षी मात्र एक वेगळा संकल्प केला होता, की जे जे महापुरुष आहेत, ज्या महान स्त्रिया आहेत, त्यांच्या जयंती पुण्यतिथीचं औचित्य साधून मी पुण्यात ज्या परिसरात राहतो तिथून त्यांच्याशी निगडीत एखादी आठवण असणारं एखादं डेस्टिनेशन आहे, त्या ठिकाणी आपण सायकलवर जायचं. म्हणजे जसं
यंदा जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने मी देहू रोड ते आपलं लाल महाल, जिथं जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला आणि खऱ्या अर्थाने पुनर्वसूला सुरुवात केली. त्याच्यानंतर फेब्रुवारी महिन्यात 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या निमित्ताने मी देहू रोड ते शिवनेरी असा प्रवास केला. मार्च महिन्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने परत तुळापूरपर्यंतचा प्रवास असेल. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने बिढेवाड्यापर्यंत किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांचा वाडा तिथपर्यंत सायकलिंग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने सिम्बोसिसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक एक आहे. तर किंवा अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने बारामती ते चौंडी जे त्यांचं जन्मगाव. तर एक असं छान वाटलं की थोडेसे शरीराला कष्ट पडले. म्हणजे आता बघा, संदीपजी वारीवरचे अनेक चित्रपट करतात, ते स्वतः अनेक मालिकांमध्ये आहात, तुम्ही स्वतः त्यांना सपोर्ट करताय. गाडीमध्ये बसून देवाला जाणं आणि थोडंसं पायी चालत जाणं याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे मलाही पहिलं वाटत आहे लोक चालत, गाडी असेल तर गाडीत बसून जाणार, पण नाही. म्हणजे थोडेसे शारीरिक कष्ट जरा पडले ना, तर कदाचित ज्या गोष्टीचं दर्शन घ्यायला आपण जातोय किंवा त्याचा विचार डोक्यात मनात सारखा राहतो, आपण कळत नकळत त्या गोष्टीशी असं एकरूप होत जातो आणि तिथं गेल्यावर होणारा आनंदच वेगळा. म्हणजे वारीमधल्या वारकऱ्यांना काय आनंद होतो हा आता मला सायकल वारी करताना लक्षात आला. मला भविष्यात पंढरपूरची पण वारी करायची. यंदा काही अडचणीमुळे मला नाही जमलं इतकी अडचण. पण मला एवढं असं सायकलिंगच्या निमित्ताने नुसता व्यायाम होत नाही, शरीराच्या व्यायामाबरोबर मनाचा व्यायाम होतो, माणसं जोडली जातात, आरोग्य तर चांगलं राहतच, त्या परिसराची माहिती होते आणि त्याचबरोबर आपण आपल्या लाईफला एक रिदम देतो. म्हणजे सायकल चालवताना एक वेळ अशी येते की जसं अल्लाउद्दीन जादूचं दिवामधलं अल्लाउद्दीन कसा त्या चटईवर बसतो आणि मस्तपैकी असं भ्रमण करत असतो. एक वेळ अशी येते की असं वाटतं की आपण फक्त एक असं दांडक्यावर बसलो अगदी मस्त हवेत चाललोय. अर्थात 2 हात धरूनच चालवतो, हात नाही सोडत, नाही तर दात पडतील माझे. पण मेडिटेशन आहे, एक म्युझिक आहे सायकलिंगमध्ये, एक रिदम आहे. तो रिदम आपल्या आयुष्यामध्ये आला तर आयुष्य सुंदर होऊन जातं. सो ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या नक्की केल्या पाहिजेत. नुसतं सायकलिंगच नाही, चांगले चित्रपट बघायला आवडतं, चांगली गाणी ऐकायला मला आवडतात. त्याच्यावर विचारलं तरी मी कदाचित सांगू शकेल. सर, तुमच्या संवादातनं मी हे बऱ्याचदा तुम्ही चित्रपटप्रेमी असल्यासारखं ऐकलेलंच आहे. तर त्या विषयात तुम्ही कसे बघता याबद्दल काही सांगा. तर अनेक जण असं मला म्हणतात बरं का बॅच मधले, मग ते चांगलं भाषण करायचं असेल तर कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत किंवा चांगलं भाषण करायचं तर अजून काय केलं पाहिजे. तर मी त्यांना सांगताना सांगतो बाबा की पुस्तकं वाचा, चांगली नाटकं बघा, चांगले चित्रपट बघा, चांगल्या मालिका बघा. मग ते सर मग ते भाषणाचा फायदा होईल का? तर म्हणतो त्यांना सांगावं लागतं तसं नाही. म्हणजे की आपण बघा आता अन्न, जगण्यासाठी अन्न खाणं गरजेचं मला मान्य आहे, पण त्याचबरोबर आपण कधी कधी आपल्या आयुष्याला टेस्ट असावी म्हणून जाणीवपूर्वक असं चविष्ट काही गोष्टी बघण्याचा प्रयत्न करतो खाण्याची, ज्याने आपल्याला भारी वाटणार आहे, जगल्यासारखं एक वेगळा फील येतो. तसं नुसतं भाषणासाठी पुस्तक मी असं म्हणत नाही. मी असं म्हणतो की पुस्तक आपल्याला आनंद पण देतं, म्हणजे नॉलेज तर देतच, आनंद देतं, एक नवीन जाणीव देतं. एखाद्या गोष्टीकडं आपण ज्या अँगलने बघत असतो तो अँगल डेव्हलप करायला पुस्तक मदत करतो. चित्रपट मला सुद्धा तसंच एक माध्यम वाटतं की चित्रपट फक्त मनोरंजनच करतं असं नाही, पण चित्रपट काय फक्त उपदेशच करतो का असं नाही. मी असं म्हणेल की प्रत्येक कलाकृतीतनं काहीतरी नवीन शिकायला मिळतं. घेणारा कसा घेतो त्याच्यावर अवलंबून आहे. कधी कधी माणसामधलं नातं कसं असावं, तो पदर उलगडायचं काम एखादा चित्रपट, एखादी मालिका करते. कधी कधी आपण आपलं कर्तव्य कसं पार पाडावं, कधी कधी आपण आपल्या प्रश्नाकडे कसं बघावं, प्रश्नाने खचून न जाता त्याला कसं भिडावं, कसं लढावं, हे सुद्धा एखादा चित्रपट आपल्याला चांगलं शिकू शकतो. म्हणून मी मनोरंजनाबरोबरच आपलं जगणं समृद्ध करणारं माध्यम असं मी त्या गोष्टीने, मी त्या अँगलने चित्रपटाकडे, पुस्तकाकडे बघतो, एवढं मात्र नक्की. सर, युट्यूबवर बारामती साहित्य कट्टा यावरती काही एपिसोड तुमचे बघितलेले आहेत, तर नक्की म्हणजे बरेच ठिकाणी ऐकलं सुद्धा आहे. तर ही नेमकी काय संकल्पना आहे त्याबद्दल काही सांगा. बारामतीमध्ये अशी आवड असणारे बरेच लोक आहेत. आता कसं होतं, आपण जसं म्हणतो की माझी या जातीचा मज मिळो कोणी, आपल्याला किंवा ते समान व्यसनाशी समान सख्य, म्हणजे समान आवड असणारी माणसं अशी भेटली की आपल्याला भारी वाटतं, दिन बन गया असं वाटतं. वाचनाची आवड होती, त्या संदर्भात फेसबुकला कधी पोस्ट करायचो, व्हॉट्सअपला करायचो. मग काही जण म्हणायचे सर मग मी पण हे पुस्तक वाचलं, मला ते फार आवडलं, सर हे वाचा बरं का जरूर. असं लक्षात यायचं, अरे आपण आपलं वाचन म्हणतोय पण अशी अनेक माणसं आहेत की त्यांचं आपल्यापेक्षा अफाट वाचन आहे, त्यांच्याकडे फार संदर्भ आहेत. मग त्यानिमित्तानं असं महिन्यात 1-2दा असं भेटणं व्हायचं. मग प्रत्येकजण आपापले काय वाचलंय बाबा आम्ही, त्यात काय भारी वाटलं, हे राहिलंय वाचायचं, ते समजून वाचा, अशी चर्चा व्हायची. मग ह्या सगळ्यांना एकत्र येण्याचं एक व्यासपीठ असावं म्हणून बारामती साहित्य कट्टा हा उपक्रम, म्हणजे साहित्यावर चर्चा हा हेतू होता. बारामतीत
प्रोग्राम करायचा होता म्हणून आपण त्याला बारामती साहित्य कट्टा असं नाव दिलं. बरं, कट्टा हा शब्द सुद्धा का? तर आपण जसं कट्ट्यावर बसून लोक चहाच्या ठिकाणी गप्पा मारताना एखाद्या विषयावर चर्चा करतात, तसं म्हटलं कुठेतरी कट्ट्यावर बसून आपण चर्चा करू, असा विचार मनामध्ये होता. 2018 साली नोव्हेंबर महिन्यामध्ये पहिला साहित्य कट्टा झाला, तेव्हा फक्त 20 जण आम्ही होतो. संतराम घुमटकर नावाचे आमचे मित्र आहेत, जे पत्रकार आहेत एका दैनिकासाठी. त्यांचं एक वाचनालय त्यांनी नुकतं सुरू केलं होतं, पुस्तक विक्रीचं दुकान. तिथं आम्ही 20 जणांनी रोडच्या कडेलाच खुर्च्या टाकून पहिला साहित्य कट्टा घेतला होता, बारामती साहित्य कट्टा. आणि तो उपक्रम पार पडल्यावर अनेकांनी विचारणा केली, आम्हालाही यायला आवडेल. मग तो 20 वर्ण 30, 40, 50, 60, 80 पर्यंत तो कोरम गेला. आतापर्यंत 42 साहित्य कट्टा असे कार्यक्रम आपले झालेले आहेत. वाचनाची आवड असणारे माणसं त्यात एकत्र येतात. त्यातले काही जण काय मागच्या महिन्यात वाचलं, अनुभवलं, असा एखादा अनुभव शेअर करतात. आणि त्यानिमित्ताने एखाद्या लेखकाला, कवीला पाहुणा म्हणून आपण निमंत्रित करतो आणि त्याच्याशी डायलॉग साधला जातो. त्याचा लेखन प्रवास कसा होता, त्याला पुस्तकाबद्दल काय वाटतं, त्याने काय वाचलं, काय वाचायला हवं, हे आपल्या सहकाऱ्यांना कळावं अशी त्यामागची कल्पना होती. आणि सुरुवात करताना जरी आम्ही तिघं चौघं होतो, पण बघता बघता सगळेजण जोडले गेले. आता तो साहित्य कट्टा हा माझा एकट्याचा राहिलेला नाही, आता तो सगळ्यांचा झालाय, बारामतीकरांचा झालेला. बरं, बारामती नाव आहे. कालच्या प्रोग्रामला तुम्ही संदीपजी पुरंदरवरून आलात. पुरंदरची काल 15 ते 20 मंडळी होती. पण बारामती साहित्य कट्टाच्या माध्यमातून वाचनाच्या आवडीने माणसं एकत्र येतात, पुस्तकांवर चर्चा करतात आणि शिदोरी घेऊन घरी जातात. तसा तो उपक्रम आहे. एका दैनिकाने त्याची दखल घेतली मागच्या 4 महिन्यापूर्वी, म्हणजे ऑल एडिशनला त्याची बातमी लागली दैनिक सकाळमध्ये. तेव्हाही अनेकांनी विचारणा केली. बारामती साहित्य कट्टा सुरू झाल्यावर पुणे शहरात किंवा काही इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा अशा पद्धतीने काही लोकांनी छोट्या मोठ्या स्वरूपामध्ये अशा पद्धतीचा कट्टा सुरू केला. त्यांनी त्यांच्या त्यांच्या सोयीने वेगळं नाव दिलं. तर मग त्याचं एक समाधान आहे की ही गोष्ट बाकीच्यांना पण करायची इच्छा होती, तर त्यांना त्याचा ट्रॅक सापडला. बारामती साहित्य कट्टा हा असा आहे. नक्कीच. म्हणजे बारामती साहित्य कट्टा हा मी YouTubeवर बघितला होता आणि नेमका तुमचा बारामती साहित्य कट्टा तुमच्या कार्यक्रमाचा क्रमांक नंबर 42 तो आम्हाला त्याला प्रत्यक्ष व्हिजिट ऐकला. करायला प्रत्यक्ष आम्हाला भेटलं. त्याबद्दल आम्हाला आनंद व्यक्त करू वाटतो. सर, म्हणजे भाषण कला शिकणे यातलं सगळ्यात पहिलं, मी खरं तर ते सेशन करणार नव्हते, पण यांनी मला पहिला तुमच्या सेशनला आणलं. तर तुमच्या पहिल्या सेशनमध्ये मी ते एक तुमचं रेकग्नायझेशन पॉवर बघितलं होतं. मेमरी टेक्निकचा. येस येस, एक नंबर होतं. म्हणजे प्रत्येकाने, आम्ही एक 25 जण होतो आणि प्रत्येकाने ते वेगवेगळी 25 नावं क्रमांकानुसार भाषणाचे काही विषय सांगितले आणि तुम्ही ते प्रत्येक विषय रेकग्नाइज करून तुम्ही ते सांगितले. तर त्याबद्दल सांगा. म्हणजे मला तुम्ही ते प्रभावी करून टाकलं आणि त्यामुळे तो कोर्स मी पूर्ण केला. तर तुमचा असा एक अनुभव जो भाषणातला प्रभावित तुम्हाला केलेला सांगा. ऍक्च्युली गोष्टी लक्षात ठेवताना जर ते व्हिज्युअलाइज करून लक्षात ठेवल्या, थोडं इमॅजिन करून लक्षात ठेवतं, लक्षामध्ये चांगल्या राहतात. आणि तुम्ही 1 ते 25 वाला जे म्हणतात त्याला एक पेगिंग मेथड नावाचं टेक्निक आहे. ते टेक्निक सुद्धा आपण शिकवतो, त्याचंही वेगळं वर्कशॉप आहे. नाही तर परत म्हणाल की शशांक सर आज वर्कशॉपची माहिती सांगतात, पण आता कसं की ती 5 मिनिटं सांगण्याची मुळात गोष्ट नाही, त्याला 1-2 तास नीट दिले पाहिजेत विद्यार्थ्यांनी, जे कोणी येतात त्यांनी. त्याचा पण एक वेगळा वर्कशॉप घेतो. पण मुळातच मला स्वतःला त्या टेक्निकच्या पलीकडं लोकांची नावं लक्षात ठेवणं, संदर्भ लक्षात ठेवण्याची आवड आहे. मी माझ्याकडं मेमरी आहे असं मी म्हणणार नाही, पण ती आवड आहे. असं बळजबरी घोकणपट्टी करून लक्षात ठेवतो असं नाहीये. त्या गोष्टी लक्षात राहतात. एखादी गोष्ट जो आपण आवडीने करतो, म्हणजे मला एक सांगा नवनीता, आपण एखादा चित्रपट बघतो, तर बघताना आपल्याला अशी काहीतरी परीक्षा असते का की शोलेवर तुला 3 तासाचा निबंध लिहायचा आहे, तुला मुलाखत द्यायची आहे, आपण तो जस्ट बघतो. पण तो आवडीने बघितला असेल त्यातल्या एक एक जागा आपल्या लक्षामध्ये राहतात. म्हणजे शॉर्टमध्ये सांगतो की जसं त्याच्यामध्ये अमिताभ बच्चनला त्यातली जया भादुरी आवडते, जी ऍक्च्युअल त्या पिक्चरमध्ये विधवा दाखवली. आणि धर्मेंद्रला असं कळतं की आपल्या मित्राचं प्रेम जुळलं पण कोणावर तर एका विधवेवर. आणि मग धर्मेंद्र असं म्हणतो, अरे विधवाच, तर दुसरं कोणी नाही भेटलं, सामाजिक दृष्ट्या हे फार अवघड आहे, चुकीचं आहे, म्हणजे कसं काय करू शकतोस. तेव्हा अमिताभ असं म्हणतो. आता तो सलीम जावेदने दिलेला डायलॉग आहे, काही अमिताभचा डायलॉग नाही, पण अमिताभचा डायलॉग असा आहे, तो असं म्हणतो की का बरं, म्हणजे डाकूंचं पुनर्वसन होऊ शकतं, विधवेचं का होऊ शकत नाही. डाकूंचं तेव्हा चंबळचं खरं ते डाकूंचं पुनर्वसन होत होतं, सरेंडर करून त्यांना नवीन आयुष्य जगायला संधी. तो डायलॉग 75ला लिहिला, मला फार भारी वाटलं. मुद्दे सुद्धा कसे सापडतात. किंवा जेव्हा धर्मेंद्र हे सांगतो जाऊन त्या संजीव कुमारला की तुझ्या सुनबाई ज्या विधवा आहेत, पण अमिताभला बहुतेक तिच्याविषयी आपुलकी आहे, प्रेम आहे,
काय तुमची असेल परवानगी तर काही त्यांचं नवीन लाईफ ते सुरू करू शकतात का? तेव्हा संजीव कुमार त्याच्या व्याह्याला म्हणजे त्या जया बच्चनच्या त्या चित्रपटातल्या खरोखरच्या वडिलांना जे कोणी आहेत त्यांना भेटतो आणि मग ते चर्चा करतात. तेव्हा त्यातला डायलॉग पण असा आहे की त्यातले जया बहादूरचे वडील असं म्हणतात की समाज क्या कहेगा, म्हणजे हरकत नाही तिला आयुष्य जगायचे तरुण आहे पण समाज क्या कहेगा. तेव्हा परत संजय कुमारचा डायलॉग फार भारी की जो समाज लोकांना एकटं ठेवतो, एकटा पाडतो, त्याला समाज कसं म्हणायचं. तर मला वाटतं असं जेव्हा आपण आवडीने एखादी गोष्ट करतो बघतो ते लक्षात राहते. परत मी सांगेल माणसांची नावं, वेगवेगळे मुद्दे या गोष्टी लक्षात ठेवून आवडीने केल्या तर लक्षात राहायला सोप्या जातील. आणि मी स्वतः असं म्हणेल की भाषणामधून माणसाची मनं जोडणं फार चांगली गोष्ट आहे. एक प्रश्न तुम्हालाच मी आवर्जून सांगतो, विचारत नाही पण सांगतो की मला स्वतःला असं वाटतं की अनेक जण म्हणतात सर लोक प्रभावित झाले पाहिजे, ऑडियन्स इम्प्रेस झाला पाहिजे, असलं काहीतरी भाषण कसं करते सांगा. मी म्हणतो मी तसलं अजिबात नाही सांगणार, माझ्याकडे काही जादूची कांडी नाही. मला स्वतःला इम्प्रेस करण्यासाठी बोलणं आवडत नाही. माझं असं मत आहे की एक्सप्रेस करण्यासाठी बोला, जर ते प्रॉपर एक्सप्रेस झालं तर लोक ठरवतील इम्प्रेस व्हायचं का नाही. इम्प्रेस करण्यासाठी म्हणजे बळच मी श्रीमंत आहे असं स्टाईलमध्ये दाखवणं, मी बळच फार हुशार आहे असं दाखवणं, मी चांगलं असं दाखवणं, तर ते खोटं सुद्धा वाटतं, ते आर्टिफिशियल वाटू शकतं लोकांना. सो नॅचरली बोला, पण ते मनापासून बोलतोय असं वाटू द्यात. लोक ठरवतील की ते चांगलं असेल ते इम्प्रेस होतील, अदरवाईज सोडून देतील. नक्कीच येस. नक्कीच. सर एकीकडे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बॅचेस घेता, म्हणजे एक दिवस बारामतीला असते, एक दिवस पुण्याला असते आणि त्यात तुम्ही तुमच्या ह्या सगळ्या कलाही जपता. मग हे दोन्ही आयुष्यात बॅलन्स करणं तुम्हाला कसं जमतं आणि तुमची एनर्जी लेवल प्रत्येक वेळी जेव्हाही भेटेल तेव्हा म्हणजे हायच असते कायम, त्याबद्दल काही सांगा आम्हाला. ते असं म्हणतात एक कोट आहे बघा, इट्स नॉट अबाउट डेस्टिनेशन, इट्स अबाउट जर्नी. म्हणजे माणसं एखादी गोष्ट किंवा एखादा ठराविक टप्पा गाठण्यासाठी असं धावत पळत असतात अगदी तोंडाला फेस येईपर्यंत. आणि जेव्हा ते ध्येय गाठतं तेव्हा लक्षात येतं की अरे अच्छा, म्हणजे आपल्याला हे मिळवायचं होतं, म्हणजे त्यातच आपण आपलं अख्खं आयुष्य वाया घालवलं. बऱ्याच गोष्टी निसटून गेल्या. अर्थात ते गाठणं सुद्धा वाईट नाही, तेही मिळवणंच एक प्रकारचं. काही जण बॅलन्स सुद्धा ठेवतात. अल्केमिस्टमध्ये एक गोष्ट आहे की असंच एक मुलगा जो टॅलेंटेड भरपूर आहे पण त्याला कसं जगावं कळत नाही, धरसोड करणारा असतो, कधी हे करू कधी ते करू कधी हे करू. तर त्याच्या वडिलाला वाटतं की ह्याला नीट सल्ला देणं गरजेचं आहे आणि कोणीतरी सुधारणे कान टोचणं गरजेचं आहे. म्हणून तो एक मित्र त्याचा आहे की जो लोकांना सल्ला द्यायचं काम करतो, त्याकडे मुलाला पाठवतो. तो मुलगा जातो आणि तिथं बघतो गेली बरीच गर्दी आहे, म्हणजे 100 किलोमीटरचा प्रवास करून जातो आणि तिथं बरीच गर्दी आहे. तो असा चंचल आहे, तो म्हणतो की इतकं वेळ मी थांबून काय करू. तो त्या वडिलाच्या मित्राला जाऊन भेटतो आणि मला माझ्या बाबांनी पाठवलं, तुम्ही काहीतरी बोलणार आहे असं सांगितलं, काय आहे ते मला सांगा. चिठ्ठी देतो, त्या चिठ्ठीत लक्षात येतं की मुलगा त्याला कसं जगावं तुझ्या पद्धतीने सांग जरा. मग ते म्हणतात बाळा तुला थांबावं लागेल अर्धा तास पाऊण तास. तो म्हटलं मी थांबून काय करू, म्हणजे मोकळा नाही बसू शकत, एवढा वेळ मी काय करू. तर ते म्हणतात तरी इतर लोक समोर आहेत, त्यांना त्या अगोदर वेळ देणं गरजेचं आहे, तू नंतर आलायस. तर तो म्हणतो मग मी काय करू. ते म्हणतात ठीक आहे. ते असिस्टंटला स्वतःच्या बोलवतो आणि म्हणतो याला तेलाने भरलेलं पातेलं आणून द्या. तो आणून देतो, ह्या मुलाला तो देतो मित्र. आणि तो म्हणतो की हे तेलाने भरलेलं पातेलं हातामध्ये घे, हे कंपासला राऊंड मार, फक्त काळजी घ्यायची पातेल्यातलं तेल थेंबर सुद्धा सांडता कामा नये. आता आपल्या वडिलाच्या मित्रांनी सांगितलंय, परत ते बाबाला कंप्लेंट नको करायला, त्याने म्हणून तो पडत्या फळाची आज्ञा म्हणून ते पातेलं घेतो आणि जातो. अर्धा तासाने तो घामाघूम झालेला आहे. ते पातेलं असं हातात असं त्याने घट्ट पकडून ठेवलंय आणि ते आल्यावर तो त्या वडिलाच्या मित्रांना म्हणतो की हे बघा काका मी आलोय आणि पातेलं बघा जसं नेलं तसंच आणलं, एक थेंब सुद्धा नाही सांडून दिला, घामाघूम झालोय बघा, झालो का नाही पास मी तुमच्या परीक्षेत. तर ते म्हटलं अरे वा चांगली गोष्ट केलीस. म्हटलं काय काय दिसलं तुला. तर तो म्हणतो कसलं काय. म्हटलं तुम्ही म्हटलं पातेल्यात तेल नका सांडून दे, सगळं लक्ष माझं त्या पातेल्याच्या तेलावर. म्हटलं अख्खा राऊंड मारला, सगळं लक्ष पातेल्यावर, मी काहीच पाहिलं नाही, कसं बघणार. ते म्हटलं नाही ह्याला काय अर्थ आहे, जा म्हटलं आता आजूबाजूला काय दिसतं कॅम्पसमध्ये बऱ्याच छान गोष्टी त्या बघ आणि मग मला सांग की काय काय तुला छान वाटलं. हा पातेलं घेऊन जा बरं, हे लक्षात राहू दे, पण सांगायचं काय काय पाहिलं. तो परत जाऊन येतो एक 20-25 मिनिटांमध्ये. आता उत्साहाने सांगतोय की काका आलो जाऊन. मग म्हणले अरे काय काय पाहिलंस. म्हटलं त्या ठिकाणी चांगली शेती होती, एक शेतकरी मस्त शेती करत होता, बैल घेऊन नांगरणी करत होता. पलीकडं म्हटलं एक बाई होत्या, त्या खुरपता खुरपता एक गाणं म्हणत होत्या. पलीकडे काही आजीबाई होत्या, त्या जात्यावरती ओळी म्हणत होत्या. पलीकडे काही मुली छान कथ्थक भरतनाट्यम असं डान्स करत होता, एक रांगोळी काढत होती, एक मुलगा चित्र काढत होता, काही मुलं डान्स करतात, कोणी कबड्डी खेळतंय, कोणी क्रिकेट खेळतंय, कोणी गप्पा मारतंय, कोणी पुस्तक वाचतंय, कोणी चित्र काढतंय, कोणी शिल्प काढतंय.
असं छान झालं. कोणी लायब्ररी वगैरे छान आहे तिकडं, भारी भारी म्हटलं, एक नंबर आहे हा कॅम्पस म्हटलं, लय आवडला मला. ते म्हणले ठीक आहे, आता पातेल्यातलं तेल बघू. तर लक्षात येतं पातेल्यातलं तेल निम्म हेळकांडून सांडून गेलं. मग ते काका म्हणले त्या मुलाला, अरे काय तू बघितून सगळं सांगितलं, म्हणले काय काय दिसतं बाजूला, पण पातेल्यातलं तेल पडून गेलं, ह्याला काय अर्थ आहे? तो मुलगा म्हणतो ह्याला काय अर्थ आहे? म्हणलं काका चूक तुमची म्हटलं. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा म्हणतात तेल सांभाळ, तर मी तेल सांभाळून आलो, तर म्हटलं नाही नाही बाजूला काय ती सुद्धा बघ. आता बाजूला काय ती बघून आलं तर म्हणताय नाही नाही पातेल्यातलं तेल पण सांभाळलं पाहिजे, ह्याला काय अर्थ आहे? मग ते काका त्याला बाजूला म्हणून सांगतात, म्हणतात हे बघ बघ, आयुष्य जगताना दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत, पातेल्यातलं तेल सुद्धा आणि आजूबाजूच्या गोष्टी सुद्धा. पातेल्यातलं तेल म्हणजे तुझी नोकरी, तुझा व्यवसाय, तू जे काही काम करतो करिअर म्हणून, ह्याच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. मग पातेल्यातलं तेल जपलं पाहिजे मला मान्य आहे, पण ते जपताना एवढे आयुष्य वृक्ष नको व्हायला की सगळं आयुष्य हे पातेल्यातलं तेल सांडून देण्यातच घालवून. आजूबाजूला ज्या छान छान गोष्टी आहेत त्या बघता आल्या पाहिजे. चांगली पुस्तकं वाच, चांगल्या माणसांना भेट, चांगले चित्रपट बघ, काही चांगल्या नवीन जागा एक्सप्लोर करायचा, स्वतःला समृद्ध करणाऱ्या गोष्टी करायचा प्रयत्न कर आणि जगणं समृद्ध कर. पण ते करताना आपल्या म्हणजे करिअरवर दुर्लक्ष होता कामा नये. सो मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने त्या गोष्टीची काळजी घेऊया. बॅचेस, ट्रेनिंग सेशन्स, अँकरिंग, मुलाखती हे म्हटलं तर माझं पातेल्यातलं तेल सुद्धा आहे, म्हटलं तर मला आनंद देणाऱ्या गोष्टी सुद्धा आहेत. पण मी म्हणेल की अ, हे करता करता आजूबाजूच्या गोष्टी करणं, प्रवास करणं, नवीन माणसांना भेटणं, वाचणं, बघणं, ह्याने जगणं समृद्ध होतं. पण ते करताना आपलं काम सुद्धा माणसाला चांगलं करता आलं पाहिजे, कारण आपल्याला आपली ओळख आपलं काम देत असतं. त्याच्यामुळं जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन असंही होता कामा नये, की अनेक गोष्टींची आवड आहे, पण अशी कुठलीच गोष्ट नाही की ज्यातलं जास्त माहिती आहे असं नाही. तर असंही होता कामा नये. जसं संदीपजींची ओळख एक चांगला कला दिग्दर्शक म्हणून आहे, जसं तुम्ही चांगल्या शिक्षिका आहात आणि तुम्ही सुद्धा या गोष्टीत आवडीने काम करताय. म्हणतो प्रत्येकाने आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे आणि आपली आवड जपली पाहिजे, आपल्या करिअरमध्ये पुढे गेलं पाहिजे, लोकांना उभं करायचं काम केलं पाहिजे. तर सर आज आपण कला भ्रमंती या पॉडकास्ट शोमध्ये आलात. त्याचा बऱ्याच पैलूंविषयी आम्हाला माहिती दिली, आमच्या प्रेक्षकांना माहिती दिली. त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. मी पण धन्यवाद म्हणेन कलाभ्रमंतीचे. याचं कारण असं की संदीपजींचा तुमचा माझा परिचय तसा मागच्या वर्षभरापासून आहे. कलाक्षेत्रात चांगलं काम करता करता कलाभ्रमंती पॉडकास्टच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांना बोलवताय, त्यांना बोलतं करताय, त्यांचा प्रवास समजून घेतं, चांगली गोष्ट. आणि मला आज या निमित्ताने एक वेगळी गोष्ट जाणवली की मला स्वतःला मुलाखती घ्यायला आवडतं. माझ्या मुलाखती कुणी घेत असेल तर मला त्यात एक वेगळा आनंद आहे. अशी माझी आजपर्यंत कोणीतरी घेतलेली मुलाखत हा तिसरा का चौथा अनुभव माझा आहे. मलाही तुमच्याशी संवाद साधून फार बरं वाटलं. मी कला भ्रमंतीच्या सर्व टीमला आणि इनामके परिवाराला खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.